नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण परत भेटतो आहे. मी अतुल पडोळे आणि आज आपण जे पाहणार आहोत ते म्हणजे काय, इयत्ता 10वी आणि विषय मराठी आणि त्यातीलही जे पद्य ज्याला कविता आपण म्हणतो ते म्हणजे वस्तू या कवितेचा आज आपण येथे अभ्यास करणार आहोत. ही कविता आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, वस्तू ही जी कविता आहे या कवितेचे कवी आहेत द.भा. धामनसकर. हे फार मोठं नाव आहे. द.भा. धामनसकर हे फार प्रसिद्ध कवी असलेले आपल्याला दिसतात. जर आपण वस्तू ह्या जर कवितेचा जर विचार करायचा ठरवलं की वस्तू नेमकं यामध्ये काय असेल, की वस्तू ही आपली संगनी असते, सोबती असते, ज्याच्या भरोशावर आपण हे सर्व आयुष्य जगत असतो. अशीच ही वस्तू, हिचा आणि आपला संबंध काय आहे, हिचा आणि आपलं नातं काय आहे, याचं सुंदर वर्णन या कवितेमध्ये द.भ. धामनसकर यांनी केलेलं आपल्याला दिसते. आता आपण आधी या द.भा. धामनसकर यांचा परिचय इथे करून घेऊ. हे एक प्रसिद्ध कवी असलेले आपल्याला दिसतात. एवढंच नाही तर भावोत्कटता, चिंतनशीलता आणि प्रांजळपणा या सर्व ज्या गोष्टी आहेत किंवा यामुळे हे धामनसकर आपले जे वाचक आहे या वाचकांच्या मनाला स्पर्श करून जातात. म्हणजे यांच्या कवितेमध्ये भावोत्कटता, चिंतनशीलता आणि प्रांजळपणा हे आपल्याला आवर्जून दिसते, की ज्यामुळे जे वाचक आहे किंवा कवितेचे त्यांचे जे चाहते आहे त्यांच्या मनाला त्या कविता स्पर्श करून जातात. एवढंच नाही तर आपल्या असं लक्षात येते की जे सामाजिक जे तणाव आहे या सामाजिक तणावात आलेली जे अस्वस्थता असते आणि ती अस्वस्थता व्यक्त करताना जे संवेदनशील जे मन असते त्या मनाची व्याकुळता आणि अभिव्यक्तीतील संयम हे यांच्या कवितेचं वैशिष्ट्य असलेलं आपल्याला दिसते. विद्यार्थ्यांनो, या द.भा. धामनसकर यांचे जवळपास आपल्याला 3 काव्यसंग्रह प्रकाशित असलेले दिसतात. एक म्हणजे भरून आलेले आकाश, हे त्यांचं प्रसिद्ध असं काव्यसंग्रह. त्यानंतर आपल्याला पुढे दिसते ते म्हणजे काय, बरेच काही उगून गेले, हा सुद्धा त्यांचा काव्यसंग्रह प्रसिद्ध असलेला दिसतो. एवढंच नाही, प्राक्तनाचे संदर्भ हा सुद्धा एक त्यांचा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे. विद्यार्थ्यांनो, त्यांच्या पुरस्कारांचा जर विचार केला, द.भा. धामनसकर यांना जर का द.भा. धामनसकर यांना पुरस्कारांचा जर विचार केला तर तुमच्या असं लक्षात येते, प्राक्तनाचे संदर्भ हा जो काव्यसंग्रह आहे या काव्यसंग्रहाला केशवसूत पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. बरेच काही उगवून आलेले जो काव्यसंग्रह आहे त्याला कुसुमाग्रज पुरस्कार मिळालेला आहे. एवढंच नाही तर 1983 मध्ये जे ज्ञानपीठ आहे त्याला ज्ञानपीठ पुरस्कार वगैरे आपण म्हणतो, साहित्यातील भारतातील साहित्यातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार ज्याला म्हणतो आपण ज्ञानपीठ पुरस्कार, या ज्ञानपीठ पुरस्काराने म्हणजे याने ज्ञानपीठाने प्रकाशित केलेल्या ज्या 1983च्या 5 कविता होत्या त्या कवितेमध्ये एक या धामनसकरांची सुद्धा कविता असलेली आपल्याला दिसते. एवढंच नाही तर आकाशवाणी आणि दूरदर्शन यावर सुद्धा यांच्या कवितांचं फार वाचन झालेलं आपल्याला दिसते. आता जी ही कविता आपल्याला अभ्यासायची आहे, जी कविता इथे आपण अभ्यासणार आहोत, तर ही कविता मुक्त छंद प्रकारातील आहे. म्हणजे ज्याला आपण नाद म्हणेल किंवा कुठल्या तरी कविता लिहिण्याचे जे काही प्रकार आहेत त्या प्रकारामधील जो मुक्त छंद ज्याला म्हणतो आपण त्या प्रकारातील ही कविता आहे. म्हणून हे कवितेचं भाषिक वैशिष्ट्य सुद्धा असलेलं आपल्याला दिसते. पहा, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, इथे कवीने नेमकं काय सांगितलं. वस्तू म्हणजे काय, कोणत्याही ज्या वस्तू असतात ह्या एकतर निर्जीव असतात. जरीही वस्तू निर्जीव असतील तरीही मात्र त्या वस्तूचं नातं माणसाशी भावनिकतेने जोडलेलं असते. ज्या काही वस्तू तुम्ही वापरता,
साधं पेन घ्या, साधी चप्पल घ्या, तुमची सायकल घ्या, तुमची बॅग घ्या, तुमचा डबा घ्या, ज्या तुम्ही रोज वस्तू वापरता त्याच्याशी कुठे ना कुठे तुम्ही भावनिकतेने जोडले असतात. पहा, शाळेत तुम्ही सायकलने येता आणि सायकलच्या शाळेच्या स्टँडवर तुम्ही लावता, आणि जर का ती सायकल तुमची एखाद्या विद्यार्थ्यांनी पाडली आणि जाता वेळी शाळा सुटल्यानंतर जेव्हा तुम्ही सायकल घ्यायला जाता तेव्हा तुमच्या लक्षात येते की ती सायकल पडलेली आहे, तेव्हा आपला तिळपापड होतो, आपल्याला खूप राग येते. का? तर आपली सायकल पाडल्यामुळे. आपली सायकल पाडल्या, तिथं निर्जीव आहे, तिला कुठे जीव आहे, तिला कुठे भावना आहे, पण तरीही त्या वस्तूची आपल्याशी भावनिक जुळवणूक असते. भावनिक अटॅचमेंट ज्याला म्हणतो आपण, मनाशी ती जोडलेली असते, हे ती वस्तू असते. म्हणूनच ह्या ज्या वस्तू असतात ह्या अनमोल असतात. हा, आपल्यासाठी किती अनमोल असतात, किती महत्त्वाच्या असतात. साधं पेन जर का त्याची काही जर तुटफूट झाली तर आपल्याला किती वाईट वाटते, हा प्रश्न तुम्हाला विचारा, स्वतःला विचारा, यावरून तुम्हाला त्याची कल्पना येईल. ह्या ज्या वस्तू असतात या माणसाला दीर्घकाळ साथ देतात, हे दीर्घकाळ माणसांच्या सोबत असतात. व्यक्ती आणि ह्या ज्या वस्तू आहे यांच्यामध्ये एक प्रकारचं घट्ट नातं तयार होते. त्यामुळेच ज्या थोर व्यक्ती असतात या थोर व्यक्तीच्या वापरातील ज्या वस्तू असतात याचं जतन पुढे संग्रहालयात केलं जाते. हे असंच केलं जात नाही. त्या वस्तूशी त्यांची भावनिक अटॅचमेंट ज्याला म्हणतो, भावनिक जुळवणूक झालेली असते आणि त्यांची ते एक ओळख निर्माण करते. हे वस्तूचं महत्त्वाचं काम असलेलं आपल्याला दिसते. एवढंच नाही तर म्हणून असं म्हणतात, दामनसकरांनी, आमचे कवी आहे त्या कवीने इथे तेच सांगण्याचा प्रयत्न केला की हे वस्तू नसते. मी तुम्हाला आधी सांगितलं, तिचं आपल्याशी काहीतरी नातं असते, भावनिकतेने ती आपल्याशी जोडलेली असते. हा अर्थ अभिप्रेत या कवितेत आहे. तिच्याशी कसं वागावं, एक माणूस म्हणून वागावं, तिला सुद्धा मन असते, तिला सुद्धा इच्छा असतात, आकांक्षा असतात, तिच्या सुद्धा काही अपेक्षा असतात, कारण ती आपली सेवा करते. म्हणून आपलंही काही कर्तव्य त्या वस्तूच्या संदर्भात असते. असं सुंदरसं वर्णन कवीने या कवितेत केलेलं आपल्याला दिसते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जरी असं म्हणत असाल की वस्तू मी आधी सांगितलं तुम्हाला की आपली संगिनी असते असं म्हटल्या जाते. आता कवितेचा एका कडव्याचा आपण इथे अर्थ समजून घेऊ, उलगडून घेऊ. वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागू नये त्यांना. कवी काय म्हणतात पहा, वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागू नये त्यांना. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. कवी किती सुंदर वस्तूंचं वर्णन करतात. काय म्हणतात कवी पहा, वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागू नये त्यांना. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण हे असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. हा कवी काय म्हणतो इथं, कवींना काय सांगायचं आहे. कवी असं म्हणतो की ज्या वस्तू आपण वापरतो, ज्या वस्तूंची सवय आपल्याला झालेली असते, ज्याचा उपयोग आपण घेतो, त्या वस्तूंना कदाचित मनही नसेल. काय नसेल? कदाचित त्यांना मनही नसेल. कदाचित त्या वस्तूमध्ये प्राणही नाहीये, प्राणही नसेल. असं जरी असेल तरी मात्र या वस्तूंना काय करू नये असं कवी म्हणतात की जीव नसल्यासारखा, म्हणजे त्या वस्तू निर्जीव आहेत असं मात्र त्यांच्याशी आपण वागू नये. वस्तूंना कवी असं म्हणतात पुढे की वस्तूंना मनही नसेल. जसं वस्तूंना जीव नाही, त्याच्यामध्ये प्राण नाही, म्हणून कवी काय म्हणतात की त्यांना तसं वागू नये. म्हणजे त्यांच्यामध्ये जीव नाही, त्यांच्यामध्ये प्राण नाही असं त्यांच्याशी वागू नये. तसंच कदाचित कवी असं म्हणतात की वस्तूंना कदाचित मनही नसेल, पण त्यांना जर मन आहे असं समजून जर आपण त्यांच्याशी वागलो तर त्या वस्तूंना अत्यानंद होतात, प्रचंड सुखावतात. म्हणजे कवीने इथे
जी वस्तू आहे ही सजीव आहे, तिच्यासोबत सजीवासारखं आपण वागलो पाहिजे, सजीव म्हणून आपण वागलो पाहिजे, कारण त्या आपल्या खऱ्या सोबती असतात, खरा उपभोग आपण त्याचा घेतो आणि खरं साथ ते आपल्याला देतात. म्हणून कवी इथं असं म्हणतो की जर का वस्तूंना जीवही नसेल पण मात्र जीव नसल्यासारखं त्यांच्याशी वागू नये. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण मन असल्यासारखं जर आपण त्यांच्याशी वागलो तर निश्चितच काय होईल की त्या वस्तू प्रचंड सुखावताना आपल्याला दिसतील. वस्तू निखालस सेवक असतात. हा कवी काय म्हणतो की वस्तू निखालस सेवक असतात आपल्या, तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते, त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागावरून निष्कासित न होण्याची हमी द्या. हा कवी काय म्हणतो की वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचा मानच द्यावा त्यांना. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते, त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. हा कवीने सुंदर वर्णन केलं वस्तूंचं. कवी काय म्हणतात, ह्या वस्तू आपल्या सेवक असतात. मी तुम्हाला आधीही सांगितलं, कारण याचा आपण उपभोग घेतो, उपयोग घेतो, मग त्या आपल्या सेवेत रमतात. कवी काय म्हणतात की ते आपल्या सेवेत रमतात, त्या आपल्या सेवक असतात, आपल्या मदतनीस असतात, त्याची गरज आपल्याला असते. त्या स्वतःही आपल्याला आपल्या सेवक समजतात. त्या आपल्या चाकर असतात. काय असतात? त्या आपल्या चाकर असतात, पण तरीही मात्र त्यांना काय द्यावं, कवी काय म्हणतो की त्यांना बरोबरीचा मान द्यावा, त्यांचा सन्मान करावा, त्यांचा आदर करावा. जरी त्या आपल्या सेवक असतील, जरी त्या आपल्या चाकर असतील, आपली सेवा करत असतील, आपल्या उपयोगाच्या असतील, आपण त्याचा उपभोग जरी घेत असेल, तरीही मात्र या ज्या वस्तू आहे या वस्तूंना बरोबरीचा मान द्यावा, त्याचा सन्मान करावा, त्यांच्याशी समानतेने वागावं, असं कवी इथं म्हणतो. पुढे कवी काय म्हणतो, वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते. काय कवी काय म्हणतो पहा, कवी म्हणतो की ज्या वस्तू आहे त्या वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते, फक्त त्यांना कशाची गरज असते, त्यांना त्यांच्या जागेवर निष्कासित न होण्याची हमी द्या, असं कवी म्हणतो. कवी पुढे काय म्हणतो पहा, त्या वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते, कारण त्या आपल्या उपयोगाच्या असतात, आपल्या उपभोगाच्या असतात, त्या आपल्या मदतनीस असतात, त्या आपल्या एक प्रकारच्या सेवक असतात, त्या आपल्या चाकर असतात. मग आपल्यापासून त्यांना वेगळं राहण्याची गरज नसते. ते आपल्या स्वतःला आपल्यापासून वेगळं समजतच नाही. म्हणून कवी इथं म्हणतो की त्यांना वेगळी किंवा स्वतंत्र खोलीची गरज नाही, फक्त त्यांना गरज कशाची आहे, त्यांची जी जागा आहे, त्यांची जे जागा आहे त्या जागेवरून त्यांना निष्कासित म्हणजे काय, काढून टाकण्याची, काढून न टाकण्याची फक्त त्यांना काय द्या, हमी द्या, त्यांना आश्वासन द्या. कारण पहा विद्यार्थ्यांनो की आपल्या घरात प्रत्येक वस्तूचं स्थान ठरलेल्या जागा ठरलेली आहे. टीव्हीचा टेबल असेल तर त्याचा कोपरा, त्याची जागा ठरलेली आहे, टीव्हीची जागा ठरलेली आहे, गाडी कुठे लावायची हे ठरलेली आहे, आपला अभ्यासाचा टेबल कुठे असावा हे ठरलेलं आहे, फॅन कुठे असेल हे ठरलेलं आहे. या सर्व ज्या वस्तू आहेत ज्या आपल्या उपभोगाच्या आहेत यांचं सर्वांचं एक विशिष्ट स्थान निश्चित झालेलं आहे. आणि पहा, जेव्हा आपण एखाद्या वेळेस त्या घराची साफसफाई करतो आणि ती वस्तू उचलून दुसऱ्या जागेवर जेव्हा नेतो आणि जर का आपण त्यावेळेस बाहेरून आलो तर आपल्याला जरा काहीतरी चुकल्यासारखं वाटते. त्याचं कारण असं की जी वस्तू ज्या जागेवर ठेवली आहे त्या जागेवर पाहण्याची आपल्याला सवय झालेली असते. म्हणून त्या वस्तू काय म्हणतात की आम्ही तुमच्या चाकर आहोत. कवी सुंदर सांगतो की ज्या वस्तू आहेत त्या खऱ्या आपल्याला आपल्या सेवक मानतात, आपल्या चाकर त्या असतात, परंतु त्यांच्याशी कसं वागावं, समानतेने वागावं, त्यांना मान सन्मानाने त्यांच्याशी वागावं.
आणि त्यांची आपल्याकडून वेगळी काही अपेक्षा नसते, त्यांना स्वतंत्र खोली नको असते किंवा वेगळी खोली त्यांना नको असते, तर त्यांना फक्त हमी पाहिजे, त्यांची जी जागा आहे त्या जागेवरच त्यांना ठेवावं, याची हमी त्या वस्तूंना पाहिजे, असं कवी या ठिकाणी आपल्याला समजून सांगतो किंवा असं कवी या ठिकाणी म्हणतो आहे. वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, हे हातांना लक्षात ठेवायला सांगा. वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे, त्यापुढे जाऊन त्याच जिवंत ठेवणार आहेस आपला स्नेह नंतरच्या काळात. हा कवी किती सुंदर इथं वस्तूचं वर्णन केलं. कवी काय म्हणतात की वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची. कवी काय म्हणतात की ह्या ज्या वस्तू असते यांना स्वच्छ राहण्याची आवड असते, त्यांना फार आनंद होतो की त्या स्वच्छ असल्या पाहिजे, असा आनंद त्यांना होतो किंवा असं त्यांची इच्छा असते की आपण स्वच्छ असावं. त्यांना घाणेरडं राहायला आवडत नाही. म्हणून कवी काय सांगतो की हे आपल्या हाताला लक्षात ठेवायला सांगा की वस्तूंना घाणेरडं राहायला आवडत नाही, त्यांनाही स्वच्छ राहायला आवडते, हे आपल्या हाताला सांगा. त्यांना स्वच्छ राहण्याची आवड असते, हे आपल्या हातांना लक्षात ठेवायला सांगा, असं कवी या ठिकाणी म्हणतात. पुढे कवी काय म्हणतात पहा, वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे, त्यापुढे जाऊन त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळात. पहा कवी इथं काय म्हणतात, कवी काय म्हणतात की वस्तूंना जपावं, वस्तूंना जीवापाड जपावं, त्यांची काळजी घ्यावी, क्वचित त्यांचे लाडही करावे. कारण कवी इथं कारणही सांगतात, कारण नंतरच्या काळात ह्याच वस्तू आपला स्नेह, आपला स्नेह म्हणजे काय, आपलं प्रेम, आपली जिव्हाळा, आपली माया काय ठेवणार आहे, जिवंत ठेवणार आहे. म्हणजे त्याच वस्तू आपली ओळख पुढच्या काळात ठेवणार आहे, असं कवी म्हणतो. कवी काय म्हणतो की वस्तूंना जपावं, त्यांचे लाड करावे, बरोबर आहे की नाही, त्यांना जपावं, जीवापाड प्रेम करावं त्यांच्यावर, त्यांचे लाडही पुरवावे, कधी काळी त्यांची काळजीही घ्यावी. कारण पुढच्या काळात जाऊन त्याच वस्तू आपल्या माया असते, आपली माया असेल, आपली माया असेल, जिव्हाळा असेल, स्नेह असेल, प्रेम असेल, हे जिवंत ठेवण्याचं काम या वस्तूच करतात. म्हणून कवी या ठिकाणी काय म्हणतो की त्या वस्तूंचे काय करावे, आपण त्या वस्तूंना जपावं, त्यांचं लाडही करावे, त्यांची काळजीही आपण घ्यावी, त्यांच्यावर जीवापाड प्रेम आपण करावं. कारण नंतरच्या काळात याच वस्तू आपला काय करणार असतात, स्नेह जिवंत ठेवणार असते. म्हणून कवी असं म्हणतो की वस्तूंना काय असते, आवड असते स्वच्छ राहण्याची, आणि याची कोणाला सवय लावायला पाहिजे, आपल्या हाताला सवय लावायला पाहिजे. आपल्या हाताला ही काळजी घ्यायला सांगायला पाहिजे की त्या वस्तूंना स्वच्छ राहण्याची आवड आहे, म्हणून काय करावं, त्यांची स्वच्छता राखावी, असं इथं कवी सांगताना आपल्याला दिसतो. आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाही. कवी काय म्हणतो, आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाही, तेव्हा कृतज्ञता पूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा. कवी किती सुंदर वर्णन या वस्तूंचं, म्हणजे भावना, ज्या वस्तूंच्या भावना कशा आहेत, त्या वस्तूंशी आपण कसं भावनिक जोडले जातो याचं सुंदर वर्णन कवीने या ठिकाणी केलं. कवी काय म्हणतो पहा, आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू दिल्या जात नाही, तेव्हा कृतज्ञतापूर्वक निरोपांचा त्यांचा हक्क शाबूत ठेवा. कवी काय म्हणतो की जसं माणसाचं आयुष्य संपते आणि माणसाचं आयुष्य संपल्यानंतर हे जग सोडून माणूस जसा जातो, तसंच प्रत्येक वस्तूचंही आयुष्य संपते. आणि ह्या वस्तूंचं जेव्हा आयुष्य संपते तसंच या वस्तूंचंही, कवी काय म्हणतो इथे, कवी काय म्हणतो की जसं माणूस आहे, माणसाचं जसं आयुष्य संपते तसंच वस्तूचंही आयुष्य संपते. जसं माणसाचं आयुष्य संपल्यानंतर माणूस त्याच्या हक्काच्या घरात राहत नाही, त्याला भावपूर्ण निरोप दिला जातो, तसंच या वस्तूचं असावं.
या वस्तूची जेव्हा गरज संपली, त्यांचं जेव्हा आयुष्य संपते, तेव्हा त्यांनाही सुद्धा त्यांच्या हक्काच्या घरात राहू दिला जात नाही, त्यांना त्या ठिकाणी ठेवलं जात नाही. आपण त्यांना नंतर अळगळीच्या खोलीत नेऊन टाकतो, अळगळीत नेऊन टाकतो, दुसऱ्या एखाद्या ठिकाणी नेऊन त्यांना ठेवतो, कारण त्यांची गरज आपली संपली असते. पण कवी काय म्हणतात इथे, कवीला काय म्हणायचं आहे की ज्याप्रमाणे माणसाचं आयुष्य संपलं की माणसाला आपण जसं भावपूर्ण निरोप देतो, तसंच आपण या वस्तूच्या संदर्भात सुद्धा काळजी घेतली पाहिजे किंवा तसंच वागलो पाहिजे. त्यांना सुद्धा त्यांचं काम संपल्यानंतर, त्यांचं आयुष्य संपल्यानंतर त्यांना काय केलं पाहिजे, तर भावपूर्ण निरोप त्यांना दिला पाहिजे. जसं वस्तूचं आयुष्य संपलं की त्यांना आपण त्यांच्या हक्काच्या जागेवर राहू दिल्या जात नाही किंवा त्यांच्या हक्काच्या जागेवर आपण सोडतो, म्हणजे त्यांना हलवतो. जसं मी तुम्हाला सांगितलं की त्यांना कुठे पाठवतो, आपण अळगळीच्या खोलीत टाकतो किंवा ज्याला स्टोर रूम म्हणतो, अशा ठिकाणी त्यांना नेऊन आपण टाकतो. पण हे करत असताना आपण नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की त्या वस्तूंना सुद्धा कृतज्ञतापूर्वक आपण काय करायला पाहिजे, निरोप द्यायला पाहिजे. कारण त्याच वस्तूंनी आयुष्यभर आपली काय केलेली असते, सेवा केलेली असते, आयुष्यभर आपली त्याने सोबत केलेली असते. त्यामुळे त्या वस्तूंचे सुद्धा आपल्याशी भावनिक संबंध जोडले गेलेले असतात. आणि म्हणूनच कवी या ठिकाणी असं म्हणतात की ह्या ज्या वस्तू आहे, जसं माणसाचं आयुष्य संपते, त्याला भावपूर्ण निरोप देतो, त्याच पद्धतीनं या वस्तूंचं जेव्हा आयुष्य संपते, तेव्हा त्यांना कृतज्ञतापूर्वक आपण काय केला पाहिजे, निरोप दिला पाहिजे. हा त्यांचा हक्क आहे, कारण त्यांनी आयुष्यभर कोणाची सेवा केली, आपली सेवा केली, आपल्याला मदत केली, आपल्या उपयोगी ते पडले. म्हणून आपलं सुद्धा कर्तव्य आहे की त्यांना कृतज्ञतापूर्वक काय दिला पाहिजे, निरोप दिला पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीनं कवीनं सुंदर वर्णन या कवितेत केलेलं आहे की ज्या ज्या वस्तू ज्या असतात की त्यांची एक विशिष्ट जागा असते, त्यांना सन्मान असतो, मान असते, त्यांनाही भावना असतात, त्यांनाही स्वच्छ राहायला आवडते, ही सवय आपण आपल्या हाताला लावली पाहिजे. त्यांनाही ज्या पद्धतीनं त्यांचं आयुष्य संपलं की जसं माणसाचं आयुष्य संपल्यावर आपण त्यांना भावपूर्ण निरोप देतो, तसंच आपण या वस्तूंचं आयुष्य संपल्यावर यांना कृतज्ञतापूर्वक आपण निरोप दिला पाहिजे, असं कवी आपल्याला इथं सांगण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे अशा पद्धतीनं कवीने सुंदर वर्णन या वस्तूचं केलं आहे. ज्या वस्तूची भावनिक जुळवणूक आपल्याशी असते, भावनेने ती वस्तू आपल्याशी जोडल्या गेलेली असते, याचं सुंदरसं वर्णन कवीने या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसते. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण थांबूया. जर का तुम्हाला अजूनही या कवितेचा अर्थ समजला नसेल तर परत ही कविता, हा व्हिडिओ पहा, जेणेकरून तुम्हाला त्या कवितेचा अर्थ समजेल. आणि विद्यार्थ्यांनो, माझी परत आपणास विनंती आहे की जर का अजूनही आपण माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल. आणि एवढंच नाही तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल. मी आपली इथे रजा घेतो. धन्यवाद.